Mumbai Tuck brought to you by Cotton King. Nature in every finish, premium, modern living in every ease. Cotton King Aura, linen, redefined. सकाळी पंतप्रधान कॅमेऱ्यासमोर आले संसदेत आणि त्यांनी मान्सून सत्राच्या पार्श्वभूमीवर 10 मिनिटं 42 सेकंद आणि काही फ्रेम्स देशाला संबोधित केलं. त्यात त्यांची 2 वाक्य फार महत्त्वाची होती. त्यातलं पहिलं वाक्य बघा. मुझे पक्का विश्वास है कि जहां तथ्य होते हैं, तर्क होते हैं, वहां तूफान के लिए जगह नहीं होती. अगर तर्क मजबूत है, तथ्य मजबूत है, तो शांत चित्त से भी अपनी आवाज से बुलंद बनाया जा सकता है. मैं आशा करता हूं तथ्य और तर्क के साथ सदन की चर्चा को समृद्ध किया जाए. हर आवाज को अवसर मिले, हर विचार को सम्मान मिले. यह संसद की हमारी भूमिका है. आता संसदेत त्यांनी हे राष्ट्राला उद्देशून संबोधन केलं. त्याच वेळेला जंतर मंतर परिसरात जमणाऱ्या काही आंदोलकांवर पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा बलांनी लाठीमार केला. अर्थात तेव्हा सरकारला पंतप्रधानांच्या 2 वाक्यांचा विसर पडला होता का? काय म्हणाले होते पंतप्रधान? परत एकदा बघा. हर आवाज को अवसर मिले, हर विचार को सम्मान मिले. त्यामुळे मागणी काहीही असो, बोलण्याची संधी आणि सन्मान देऊन संवाद होऊ शकत होता. पण सरकारनं संवादाच्या ठिकाणी लाठ्या काठ्यांनी पोरांना बडवणं चूज केलं. पंतप्रधानांनी आजच्या आपल्या राष्ट्राला उद्देशून केलेल्या संबोधनात काय म्हटलं युवांबद्दल किंवा देशातल्या तरुणाईबद्दल? बघा, हे त्यांचं दुसरं वक्तव्य आहे. विश्व में भारत का प्रोफाइल सर्वमान्य सर्वस्वीकृत बनता जा रहा है. साथियों, ये संयोग नहीं है, ये एक संदेश है और बड़ा मजबूत संदेश है कि हमारे देश के युवाओं की क्षमता और आकांक्षा अंतरिक्ष जितनी असीम है. इससे बड़ा संदेश देश के लिए कोई और प्रेरणा नहीं दे सकता. जेव्हा पंतप्रधान हे कॅमेऱ्यासमोर बोलत होते तेव्हा तरुण मुलं मुली त्यांचे पालक आंदोलनाशी सहवेदना ठेवणारे लोक जंतर मंतरकडे निघाले होते. सोनम वांगचुक यांच्या आवाहनाला पाठिंबा देत त्यांनी जंतर मंतरवरून संसदेकडे मार्च करायचा घाट घातला होता. मागणी स्पष्ट होती. नीट, सीयूईटी आणि सीबीएसईत झालेल्या घोळाची जबाबदारी घेऊन देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, इतकीच. पण ज्या तरुणांची क्षमता आणि आकांक्षा असीम आहे असं पंतप्रधान म्हणतात, त्याच तरुण आंदोलकांनी एकत्र जमू नये म्हणून पोलीस, सुरक्षा यंत्रणांची फौज ल्युटियन्स दिल्लीत उतरवण्यात आली होती. रस्ते बंद करण्यात येत होते, ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावली होती. काही ठिकाणी जिथं मुलं ऐकायला तयार नव्हती तिथं थेट लाठ्या चालत होत्या. संसद सुरू झाल्यावर नीटवर चर्चा करा अशी मागणी विरोधकांनी केली. गोंधळ झाला आणि संसदेचं कामकाज 1 तासासाठी म्हणजे 12 वाजेपर्यंत स्थगित झालं. पुन्हा 12 वाजता तेच घडलं. पुन्हा अर्धा तास कामकाज स्थगित केलं आणि मग अखेर दिवसभरासाठी संसदेचं कामकाज आज होऊ शकलं नाही, तहकूब झालं. तरुण आंदोलक, पालक आणि कार्यकर्ते संसदेकडे निघालेत. आता पंतप्रधानांच्या राष्ट्र उद्बोधनाला 2 ते 2.5 तास उलटून गेलेत. 20 दिवसात सोनम वांगचुक किंवा त्यांच्या टीमशी चर्चा करण्यासाठी कुणीही समोर आलेलं नव्हतं. पंतप्रधानांनी तरुणांच्या ज्या असीम क्षमता आणि आकांक्षांचा उल्लेख केला होता त्यांना गृहीत धरलं जात होतं आणि त्याच क्षमता आणि आकांक्षांवरती थेट हल्ला सुरू होता. लाठ्या सुरू झाल्या, अश्रुधुराच्या नळकांड्या फुटल्या. पावसाप्रमाणे पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी पोरांना झोडायला सुरुवात केली. पंतप्रधानांनी हर आवाज को अवसर मिले, हर विचार को सम्मान मिले असं म्हणून 3 तास उलटण्याआधीच तरुणाईचा, पालकांचा, देशातल्या शिक्षण व्यवस्थेत रिफॉर्म्स आणण्याची मागणी करणाऱ्या सगळ्या आवाजांवर पोलिसी लाठ्यांची बरसात सुरू झाली होती. ज्या तर्क आणि तथ्य या 2 शब्दांचा वापर करत पंतप्रधानांनी तरुणाईवर विश्वास व्यक्त केला, ते दोन्ही शब्द संसद मार्गावर अर्धमेले होऊन पडले होते. सुरक्षा यंत्रणेनी आता संसदेचे सगळे दरवाजे बंद केले. मुंगी सुद्धा संसदेच्या आवारात आली नाही पाहिजे एवढा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला. आता मुद्दा असा आहे की पंतप्रधानांनी ज्या तर्क आणि तथ्यांचा उल्लेख केला त्याचं काय करायचं? तर चला बघूया. तर्क म्हणजे, तुम्ही म्हणाल की तर्क काय? तर्क म्हणजे उपलब्ध माहिती, तथ्य आणि पुरावे यांच्या आधारे बुद्धीचा वापर करून योग्य निष्कर्ष काढण्याची किंवा अनुमान लावण्याची मानसिक प्रक्रिया म्हणजे तर्क. इंग्रजीत त्याला रिझनिंग किंवा लॉजिक असं म्हणतात. एखाद्या विधानाचा किंवा घटनेचा कार्यकारण भाव शोधण्यासाठी तर्काचा वापर केला जातो. म्हणजे पंतप्रधानांनी ज्या तर्काचा उल्लेख केलाय तो काढण्यासाठी तथ्यांची गरज लागेल. मग तथ्य म्हणजे काय? तर तथ्य म्हणजे अशी गोष्ट किंवा घटना जी पूर्णपणे खरी असते आणि जी पुराव्यांच्या आधारे सिद्ध करता येते. इंग्रजीत त्याला फॅक्ट असं म्हणतात. तथ्य हे व्यक्तीच्या आवडीनिवडींवर, भावनांवर
किंवा मतांवर बदलत नाही. ते सर्वांसाठी सारखंच असतं आणि त्रिकालाबाधित सत्य असतं. एक्झॅक्टली सगळा खेळ इथं आहे. आता तथ्य काय आहे? तर नीटचा पेपर फुटला. नीटचा पेपर फुटल्यामुळे वर्षभर अभ्यास करणाऱ्या 20 लाख मुलांना पुन्हा तोच ताण अधिकचे 2 महिने सहन करावा लागला. नीटच्या पेपर फुटण्यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांच्या संधीवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला. त्यासाठी करोडो रुपये खर्च करण्यात आले. नीटच्या पेपर फुटीत क्लास चालकांपासून ते NTA अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीतील बरेच प्रमुख लोकांचं त्याच्यामध्ये नेक्सस असल्याचं उघडकीस झालं. सगळी यंत्रणा बरबटलेली असल्याचं समोर आलं. प्रकरण CBIकडे गेलं. काही लोकांना अटका झाल्या. नीटच्या परीक्षेतील झालेल्या घोळामुळं आणि पुन्हा परीक्षा देण्याच्या तणावामुळं 20हून अधिक मुलांनी आत्महत्या केल्या. त्यांच्या आईवडिलांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. काही कळ्या फुलण्याआधीच कोमेजल्या. आणि या सगळ्याची जबाबदारी NTA आणि त्या खात्याची जबाबदारी असलेल्या धर्मेंद्र प्रधान यांच्यावर होती. अर्थात ज्यांच्या काळात एवढं मोठं ब्लंडर झालं त्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली. ती मागणी झाली नाही आणि मग मागणी मान्य झाली नाही आणि मग कॉकरोच पार्टीनं आंदोलन सुरू केलं. आधी अभिजित दिपकेनं दिल्ली, पुणे, संभाजीनगर, नागपूर, जयपूर, बंगळुरूत आंदोलन केलं आणि अखेर जंतर मंतरवर सोनम वांगचुक यांनी उपोषणाची हाक दिली. उपोषणाला 20 दिवस उलटून गेलेत. हे झालं तथ्य. हे झालं तथ्य. आता तर्क काय आहे? म्हणजे लॉजिकली विचार केला तर या सगळ्याची जबाबदारी कोणाची, उत्तरदायित्व कोणाचं? तर देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचं. आंदोलन सुरू झाल्यानंतर म्हणजे उपोषण सुरू झाल्यावर सरकारनं काही संवाद साधला का? त्याचं उत्तर आहे नो, नाही. तर्क सांगतो की जर जबाबदारी शिक्षण मंत्र्यांची आहे तर त्यांनी किंवा सरकार पक्षातून कुणीतरी त्याची दखल घेऊन चर्चा करायला हवी होती. म्हणजे पंतप्रधान कॅमेऱ्यासमोर जसं म्हणाले होते तसं, हर आवाज को अवसर, हर आवाज को सम्मान. तो सन्मान दिला का? त्याचं उत्तर आहे नाही. म्हणजे तथ्य आणि तर्क ज्याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला त्याचं ॲप्लिकेशन सरकारनं केलं का? त्याचं उत्तर आहे नाही. मग सुरू होतात प्रश्न. 20 दिवसात सरकारनं सोनम वांगचुक किंवा आंदोलकांच्या टीमशी चर्चा केली नाही. नीटचा पेपर फुटला. नीटमध्येही घोळ झाल्याचा आरोप होत आहेत. आता ती जबाबदारी कोणाची? नीट, CUT, CBSE झालेले घोटाळे, ब्लंडर्स नंतरही सरकार ढिम्म आहे. हा अहंकार कशासाठी? आता थोडंसं रिव्हिजिट करू किंवा रिकॅप ज्याला म्हणतात तिकडे जाऊ. तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अशी काही विधानं बघायची आहेत ज्यामुळे तुम्ही कदाचित चक्रावून जाल, पण त्यावेळेला ते पंतप्रधान नव्हते. विधान क्रमांक 1, लोकसभा निवडणूक 2014च्या प्रचारावेळी मोदींनी एक ट्विट केलं होतं ज्यात त्यांनी UPAच्या काळात देशात झालेल्या अनेक घटनांवरून काँग्रेसवर शरसंधान साधलं होतं. आता बघा काय म्हणाले होते गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी. त्यांनी काय म्हटलं होतं बघा, निर्भयाला विसरू नका, बेरोजगार तरुणांना विसरू नका, आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना विसरू नका. हे ट्विट होतं त्यांचं 2013चं. विधान क्रमांक 2, 2013ला जेव्हा निर्भयाला न्याय मिळावा म्हणून अशाच पद्धतीनं तरुण इंडिया गेट आणि रायसिना हिलकडे गेले होते तेव्हा त्यांच्यावर लाठीमार आणि पाण्याचे फवारे मारण्यात आले होते. तेव्हा तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी काय म्हटलं होतं बघा, देशाच्या राजधानीत स्वतःच्या सुरक्षेची मागणी करणाऱ्या निष्पाप तरुण मुली आणि मुलांवर केवळ पंतप्रधानांचं निवासस्थान आणि मंत्र्यांचे बंगले वाचवण्यासाठी अमानुष लाठीमार करण्यात आला. हा सरकारी अहंकार आहे. आता मला असं वाटतंय की ज्यावेळेला त्यांनी ही भूमिका घेतली होती तशाच पद्धतीची भूमिका आज त्यांनी घेणं अपेक्षित होतं. आज मंत्र्यांचे, सरकारचे, नेत्यांचे बंगले वाचवण्यासाठी हे सुरू आहे का? हा प्रश्न कोणीतरी विचारेल. असो, सरकारनं आंधळ्या मुक्याची भूमिका घेण्याची ही पहिली वेळ नाहीये. कुठलाही पक्ष जेव्हा सत्तेत येतो तेव्हा तो गांधींच्या 3 पैकी 2 माकडांना फार सिरियसली घेतो. वाईट बघू नका, वाईट ऐकू नका आणि वाईट बोलू नका. कुणाबद्दल? तर आपल्या सरकारबद्दल, आपल्या नेत्याबद्दल, आपल्या पक्षांबद्दल, पक्षाच्या लोकांबद्दल. हे धोरण कायम तरुणाईला रस्त्यावर येण्यासाठी भाग पाडतं. डॉक्टर राम मनोहर लोहियांनी 2 वाक्यात लोकशाहीची वेसण आपल्या हातात कशी राहील हे सांगितलं होतं. जब सड़कें खामोश हो जाती है तो संसद आवारा हो जाती है और जब संसद मौन हो जाती है तो सड़कें बोलने लगती है. किमान तथ्य आणि तर्कांचा वापर करून या 2 वाक्यांचा अर्थ जरी सरकारनं समजून घेतला तरी पुरे.
तुमची काही मतं असतील तर ती निश्चितपणे नोंदवा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळत जातील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा मुंबई तक.